राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। गोव्यात मागच्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आणि उत्तर गोव्यातील सीमा भागातील नद्यांना महापूर आलेला आहे। उत्तर गोव्यातील पेडणे, बिचोली, साखळी, धारा, बंडोड तालुक्याला पावसाचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत अनेक घरात पाणी घुसलेलं आहे। महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातील पेडणे तालुक्याला पाण्याच्या पुराचा तडाखा बसलेला आहे। डिचोली शहरात पाणी घुसल्यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील तारांबळ उडालेली आहे। तिलारी, मांडवी, चापोरा आणि कुशावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे उत्तर गोव्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नदीला पूर आलाय। येथील कळणे नदीला पूर आल्याने चांदेलीमधील रस्ता पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे चांदेली गावचा इतर गावांशी संपर्क तुटलेला आहे। कासारवर्णतही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। येथील पुलावर गुडघाभर पाणी आले असल्याने नागरिक जीव धोक्यात घालून एका बाजूने दुसऱ्या बाजूने जात आहेत। तसेच पुलावरील वाहतूक देखील ठप्प करण्यात आलेली आहे। कासारवर्णीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेकांचं नुकसान झालेलं आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।